नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती आज झालेले एग्जाम तसेच काल झालेल्या एग्जाम मध्ये आलेले प्रश्न बघणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, साखरे बाबा हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? तर सांगा। तर बघा, साखरे बाबा हे रामचंद्र जोशी यांचे टोपण नाव आहे। टोपण नावावर बरेचसे प्रश्न विचारण्यात येऊन राहिले, तर टोपण नाव करून जावा। आपल्या चॅनलवर सर्च करा तुम्ही टोपण नाव बाय स्टार अकॅडमी, तर तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। विठोबा मंदिर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? तर सांगा। तर बघा, विठोबा मंदिर महाराष्ट्रात पंढरपूर या ठिकाणी आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर बघा, साबरमती नदी, नर्मदा, तापी। तर बघा, साबरमती, नर्मदा आणि तापी म्हणजेच वरीलपैकी सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत। क्वेश्चन नंबर 4 आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत किती रुपये मिळतात? तर बघा विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या। आणि बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करून जा यावर ICDS मध्ये पण प्रश्न विचारण्यात आले आणि इथे पण, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले वृत्तपत्र कोणते होते? तर सांगा। तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले वृत्तपत्र हे मूकनायक होते। कोणते होते? मूकनायक। सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? तर बघा, सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपण नाव सानिया आहे। काय आहे? सानिया। ऐहिक या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। तर बघा, ऐहिक म्हणजे काय असते? सांसारिक। ऐहिक म्हणजे दुनियावी। ऐहिक म्हणजे इहलौकिक, म्हणजे वरीलपैकी सर्वच। वरीलपैकी सर्वच ऐहिक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। क्वेश्चन नंबर 8 आहे, विलीनीकरण म्हणजे खालीलपैकी काय? तर बघा, विलीनीकरण म्हणजे काय असते? विलीनीकरण म्हणजे एकत्रीकरण। विलीनीकरण म्हणजे एकत्रीकरण। क्वेश्चन नंबर 9 आहे, घुबड जिथे राहते त्याला काय म्हणतात? तर बघा, घुबड जिथे राहते तर घुबडाच्या घराला काय म्हणतात? ढोली। घुबडाच्या घराला ढोली म्हणतात। खुराडेमध्ये काय राहते? कोंबडी। बिडामध्ये साप आणि वाडूळ मुंग्यांचे वाडूळ। खुराडे कोंबडीचे, बीड सापाचा। क्वेश्चन नंबर 10 आहे, वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर सांगा। तर बघा, वित्त आयोगाची स्थापना 22 नोव्हेंबर 1951 ला झाली। कधी झाली वित्त आयोगाची स्थापना? 22 नोव्हेंबर 1951। आणि वित्त आयोगाचा कलम किती आहे? तर सांगा। बघा विद्यार्थ्यांनो, आर्टिकल्स म्हणजेच कलम, यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, तर तुम्ही तो सुद्धा टॉपिक बघून घ्या। भारतीय संविधान बाय स्टार अकॅडमी, तिथे सर्व महत्वाचे कलम मी घेतलेले आहे। बघा, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? तर बघा, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त आहे। काय आहे? नरेंद्रनाथ दत्त। आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्म कुठे झाला होता? कोलकाता। कोलकातामध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला आणि यांचे मृत्यू कुठे झाला? बेल्लूर या ठिकाणी, बेल्लूरला मृत्यू झाला। क्वेश्चन नंबर 12 आहे, खवल्या मांजर कुठे राहते? तर बघा, खवल्या मांजर हे बिडात राहते। कुठे राहते? खवल्या मांजर बिडात। खुराडे कोंबड्यांचे मुंग्यांचे वाडूळ आणि खवल्या मांजर बिडात राहते आणि साप सुद्धा बिडात राहते। गोल्या घुबड कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे? तर बघा, गोल्या घुबड हे विष्णुशास्त्री चिपळूणकर। विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे टोपण नाव आहे गोल्या घुबड। मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत? तर सांगा। चला द्या या प्रश्नाचं उत्तर। कालच्या व्हिडिओमध्येच या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं आहे। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे, ठीक आहे। PM जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? चला सांगा। तर बघा, PM जन आरोग्य योजना ही 23 सप्टेंबर 2018 ला सुरू झाली। PM जन आरोग्य योजना ही 23 सप्टेंबर 2018 ला सुरू झाली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अरे तोच क्वेश्चन,
भारत ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी आयोजित करेल? तर सांगा. तर बघा, भारत ऑलिम्पिक खेळ हा 2036 ला आयोजित करेल. कधी करेल भारत ऑलिम्पिक खेळ आयोजित? 2036 ला. क्वेश्चन नंबर 17 आहे, बहमनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? तर बघा, बहमनी राज्याचे संस्थापक अल्लाउद्दीन हसन आहे. कोण आहे? अल्लाउद्दीन हसन यांनी बहमनी राज्याची स्थापना केली होती. क्वेश्चन नंबर 18 आहे, हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोण आहे? तर बघा, हरियाणा या राज्याचे राज्यपाल आहे भंडारू दत्तात्रेय. कोण आहे? भंडारू दत्तात्रेय हे हरियाणा या राज्याचे राज्यपाल आहेत. क्वेश्चन नंबर 19 आहे, तांबड्या मृदेमध्ये कोणती पिके घेतली जातात? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे तांबड्या मृदेमध्ये मका, भुईमूग, तांदूळ म्हणजेच वरीलपैकी सर्व पिके घेतली जातात. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. विद्यार्थ्यांना तुम्हाला वारंवार सांगायला लागते की एक लाईक आणि एक सबस्क्राईबच हवं मला तुमच्याकडून, बाकी काही नाही. मला यामुळे मोटिवेशन मिळते आणि असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यास मला मदत होते. ठीक आहे, म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघा, एसडीजी इंडिया इंडेक्स 2023-24 कोण प्रकाशित केला? तर सांगा. तर याचा आन्सर आहे नीती आयोग. एसडीजी इंडिया इंडेक्स 2023-24 नीती आयोगाने प्रकाशित केला आहे. क्वेश्चन नंबर 21 आहे, कलम 19 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा, कलम 21 नसेल, हा कलम 21 असेल. कलम 21 आर्टिकल 21 कशासाठी आहे? फ्रीडम ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजेच फ्रीडम ऑफ लाईफ. आर्टिकल 21 यामध्ये काय आहे ते, तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीशी विवाह करू शकता. समजलं? जर तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार भारतीय संविधानामध्ये कलम 21 मध्ये दिले आहे आणि बरेचसे अधिकार आर्टिकल 21 मध्ये दिले आहे जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये. क्वेश्चन नंबर 22 आहे, कलम 19 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा, कलम 19 म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच, बोलण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य सुद्धा कलम 19 मध्ये दिले आहे. मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा, याचा आन्सर आहे 29 जानेवारी 1953 ला. मागासवर्गीय आयोगाची स्थापना 29 जानेवारी 1953 ला झाली आहे. क्वेश्चन नंबर 24 आहे, पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना किती किल्ले दिले? चला सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे 23 किल्ले. पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांनी 23 किल्ले दिले. क्वेश्चन नंबर 25 आहे, राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर बघा, 1920 ला. कधी झाली? राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना 1920 ला झाली होती. मी बरेच ठिकाणी 1930 पण बघितलं, पण याचा आन्सर 1920 आहे. ठीक आहे, कधी आहे? 1920. तुम्ही गुगलवर सर्च करा आणि मला कमेंटमध्ये सांगा 1920 आहे की 30. तर क्वेश्चन नंबर 26 आहे, स्त्री या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा, स्त्री म्हणजे महिला, स्त्री म्हणजे कामिनी, स्त्री म्हणजे रामिनी. ठीक आहे, स्त्री म्हणजे वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 27 आहे, परमहंस सभेची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केली होती? तर बघा, परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तळखटकर यांनी केली होती. दादोबा पांडुरंग तळखटकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली. आणि कधी झाली? 1849 ला मुंबई या ठिकाणी. कधी? मुंबई या ठिकाणी 1849 ला. क्वेश्चन नंबर 28 आहे, कावड्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात? तर बघा, कावड्याच्या राहण्याच्या ठिकाणाला घरटे म्हणतात. काय म्हणतात? घरटे.
क्वेश्चन नंबर 29 आहे, कुंज खालीलपैकी कशाचा असतो? तर सांगा, कुंज कशाचा असतो? कुंज असतो वेलीचा. कुंज वेलीचा. क्वेश्चन नंबर 30 आहे, कोण? पवन. शी इज होल्डिंग ए बुक हर हँड. शी इज होल्डिंग ए बुक इन हर हँड. कोणतं प्रिपोजिशन येणार? इन. क्वेश्चन नंबर 31 आहे, सरनेम इज प्रवीणा अँड शी कम्स फ्रॉम इंडिया. तर कोणतं सेंटेन्स येणार आहे? तर हे येणार कंपाऊंड सेंटेन्स. आणि कंपाऊंड सेंटेन्सला मराठीत काय म्हणतात सांगा? अँड. कोणतं वाक्य येणार? काय म्हणतात कंपाऊंडला मराठीमध्ये? सांगा. तर हे कोणतं सेंटेन्स आहे? कंपाऊंड सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 32 आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे 105. ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक 105वा होता. क्वेश्चन नंबर 33 आहे, उचित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उचित, अनुचित. उचित, अनुचित विरुद्धार्थी शब्द आहे. क्वेश्चन नंबर 34 आहे, मानवी शरीराला कोणत्या घटकापासून ऊर्जा मिळते? तर बघा, मानवी शरीराला प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स पासून ऊर्जा मिळत असते. क्वेश्चन नंबर 35 आहे, निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? तर चला सांगा. तर बघा, 25 जानेवारी 1950 ला. 25 जानेवारी 1950 ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. आणि आर्टिकल 320 मध्ये निवडणूक आयोगा सांगितलं आहे. आर्टिकल 320. भूगोल दिवस साजरा करण्यात येतो कोणत्या दिवशी? राष्ट्रीय भूगोल दिवस साजरा करण्यात येतो, सॉरी, कोणाच्या जन्मदिवशी? तर कोणाच्या जन्मदिवशी? तर याचे आन्सर आहे डॉक्टर सी.डी. देशमुख. डॉक्टर सी.डी. देशमुख यांच्या जन्मदिवशी राष्ट्रीय भूगोल दिवस साजरा करण्यात येतो. क्वेश्चन नंबर 37 आहे, मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराची निवड झालेले हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचा आन्सर आहे हॉकी. हरमनप्रीत ह्या हॉकी खेळाशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 38 आहे, फ्रँक हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? तर बघा, याचा आन्सर आहे फ्रान्स. फ्रँक हे फ्रान्स देशाचे चलन आहे. क्वेश्चन नंबर 39 आहे, धूळ चाळणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर धूळ चाळणे म्हणजे पूर्ण पराभव करणे. धूळ चाळणे म्हणजे पूर्ण पराभव करणे. क्वेश्चन नंबर 40 आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये 22 भाषांचा समावेश आहे? तर सांगा. तर बघा, 8व्या. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या सूचीमध्ये 22 भाषांचा समावेश आहे. 8वी सूची कशाशी संबंधित आहे? 22 भाषांची. दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते आहेत? तर बघा, दूषित पाण्यापासून कॉलरा, विषमज्वर, अतिसार म्हणजेच वरीलपैकी सर्व आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. क्वेश्चन नंबर 32 आहे, गुजरात या राज्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर सांगा. तर बघा, कांडला. गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कांडला आहे. क्वेश्चन नंबर 43 आहे, बिहू हा सण आसाम. बिहू आसाम. कर्नाटकचं यक्षगान. कर्नाटकचं काय? यक्षगान. आणि बिहू आसामचं. क्वेश्चन नंबर 44 आहे, नीलकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर बघा, नीलकंठ म्हणजे निळा आहे, कंठ ज्याचा असा तो. तर सांगा काय येणार? तर हा आहे कर्मधारय समास. कोणाचे कंठ निळे आहे? चला कमेंट करा. राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचा आन्सर आहे राजस्थान. राणा प्रताप सागर हा प्रकल्प राजस्थान राज्यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 46 आहे, कायदा निर्मिती ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्य निवडून घेतलेली संकल्पना आहे? तर सांगा. कायदा निर्मिती ही इंग्लंड मधून घेतलेली संकल्पना आहे. कायदा निर्मिती ही इंग्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेली संकल्पना आहे. क्वेश्चन नंबर 47 आहे, वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
तर बघा वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. क्वेश्चन नंबर 48 आहे, खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यात आहे? चला सांगा. तर बघा खानापूरचे पठार सांगली जिल्ह्यात आहे. खानापूरचे पठार सांगली जिल्ह्यात आहे. क्वेश्चन नंबर 49 आहे, रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर याचा आन्सर आहे 1773. रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा 1773 या वर्षी संमत करण्यात आला. क्वेश्चन नंबर 50 आहे, भारताच्या घटना समितीच्या निवड खालीलपैकी कोणी केली? चला सांगा. तर बघा याचा आन्सर आहे प्रांतिक कायदे मंडळ. भारताच्या घटना समितीची निवड प्रांतिक कायदे मंडळ यांनी केली. क्वेश्चन नंबर 51 आहे, एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर बघा एकच प्याला याचे लेखक आहे राम गणेश गडकरी आणि यांचे टोपण नाव आहे गोविंदाग्रज. का नाव आहे यांचं? टोपण नाव गोविंदाग्रज. आणि कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाटकर. विष्णू वामन शिरवाटकर. क्वेश्चन नंबर 52 आहे, भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे? तर बघा भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर हे मुंबई आहे. क्वेश्चन नंबर 53 आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर बघा दास कॅपिटल हा कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. विद्यार्थ्यांनो आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल, माझी मेहनत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक तर बनतोच आणि एक सबस्क्राईब सुद्धा बनतो. म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.